आपल्या आई वडिलांची आपल्या परिवाराची आपल्याकडून असते. बऱ्याचदा असं होतं की ज्यावेळी असं वागण्याची आवश्यकता असते आपल्या कामाच्या कष्टाच्या संघर्षाच्या आयुष्यामध्ये आपल्याकडून ते राहून जातं आणि मग ज्यावेळी ती वेळ निघून गेलेली असते त्यावेळी आपल्या सगळ्यांच्या मनाला चुरचूर राहते की आधी आपल्या आई वडिलांचे आपल्या कर्त्यांचे आभार मानायचे आपले राहून गेले, त्यांच्याबद्दल चांगलं बोलायचं राहून गेलं. साबळे परिवाराचं पुरुषोत्तम पगारे सर अभिनंदन यासाठी आहे की त्यांनी योग्य वेळी सगळ्या त्यांच्या परिवाराला गोळा केलं. या मंडपामध्ये सगळे एकत्र आले आणि आई अत्यंत चांगल्या शारीरिक परिस्थितीमध्ये आहेत, त्या बोलतायत चालतायत, त्यांना सगळं समजतंय. अशा योग्य वेळी सगळ्या परिवाराची भेट त्यांची घडून आणली आणि आम्हा सर्वांना त्या मुलांना आईबद्दल काय वाटतंय ते आईला या सगळ्यांच्या साक्षीनं सांगितलं. हे अत्यंत अनुकरणीय काम साबळे परिवाराने केलेलं आहे. मला त्यांचा आभार मानायचा आहे. मला राष्ट्र सेवा दलाचा आभार मानायचा आहे. राष्ट्र सेवा दलाबद्दल आता ते बोलताना म्हणाले की जसं साबळेंचा परिवार आहे तसा राष्ट्र सेवा दल हा सुद्धा प्रचंड प्रेमळ असा मोठा परिवार आहे. पुरुषोत्तम पगारे सरांबद्दल ज्यावेळी माहितीपटामध्ये काही दाखवलं जात होतं त्यावेळी मी आईकडे पाहत होतो. आई पदर काढून डोळे पुसत होत्या. मी राष्ट्र सेवा दलाच्या बाकी सगळ्या सैनिकांकडे पाहत होतो, तेही डोळे पुसत होते आणि ज्यांच्याबद्दल चांगलं बोललं जात होतं ते पगारे सर सुद्धा खिशातून रुमाल काढून डोळे पुसत होते. हे डोळे पुसण्याची जी काही क्षमता आहे सगळ्या प्राणी जगामध्ये ती फक्त माणसांमध्ये आहे. कुत्रे, मांजरे, वेगळे बाकीचे प्राणी ते असं डोळे पुसत नाहीत कारण हृदयातून भावना व्यक्त करण्याची क्षमता निसर्गाने फक्त माणसाला दिलेली आहे. इथे बोलत असताना ते असं म्हणाले की साने गुरुजींची जी शिकवण आहे ती करुणेची प्रेमाची शिकवण जगणारं राष्ट्र सेवा दल आहे. हे बोलणं सोपं असतं पण सगळा संसार वाहून गेलाय, लेकरं उघड्यावर पडलेली आहेत. तसे पगारे सर आणि साबळे परिवार काय रक्ताचे नातेवाईक असण्याचा संबंध नाही हो. त्या नदीच्या काठावर झोपडी बांधून राहणारं आमच्या बोरी गावातलं हे कुटुंब कोण कुठले कुठून आले हा जो पाझर फुटतो ना माणसाला की कुणीतरी उघड्यावर आलंय आपण सावरलं पाहिजे. हे साने गुरुजींचे राष्ट्र सेवा दलाचे उपकार आहेत या मानव जातीवर. मी तुम्हाला सांगतो हे सगळं चित्र आमच्या सगळ्यांच्या समोर या माहितीपटाने उभं केलं. अमोल आमचंच लेकरू आहे अकोले तालुक्याचं. आव्हाड सरांचं नाव आलं, विनयजींचं नाव आलं, आमच्या बाळासाहेब बोरांचं नाव आलं. हे धडपडणारी मुलं वगैरे तुम्ही म्हणता तर तुमची ही फिल्म बनवतानाची धडपड मी पाहत होतो. आम्ही जरा कम्युनिस्ट लोक तसे हृदयाच्या बाबतीत कमी माणसं आहोत. म्हणजे जरा आमच्याकडे आम्ही मारामारी करण्यात जास्त इंटरेस्टेड. परंतु ही फिल्म बनवायची याच्यासाठी हे कॅमेऱ्यावर उभं करण्याचं खालचं दांडकं मिळत नव्हतं. भल्या भल्यांनी नकार दिला ते दांडकं द्यायला. ही सगळी मुलांची धडपड मी ती कलाकृती बनवत असताना पाहत होतो. ही कलाकृती बनवताना तुम्ही ज्या सगळ्या धडपडणाऱ्या मित्रांनी मदत केली आहे ना आमच्या सगळ्यांच्या वतीनं परत एकदा तुमचं मला आभार मानायचं. याच्यासाठी आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. स्वतःच्या आईबापासाठी कोणी करत नाही आजच्या जगात. साबळे परिवाराच्या आईबापासाठी या धडपडणाऱ्या पोरांनी हे अत्यंत चांगलं काम केलंय. मला त्यांचा आभार व्यक्त करायचे. हे आईचे जे सगळे लेख आहेत त्यातला एक लेख दररोज माझ्या बरोबर आहे. त्याच्यामुळे ते जर 4 असतील तर मी 5वा असं म्हणायला वाव आहे. इतकं सदाशिव साबळे माझ्या जवळ. पण सदाशिव साबळेंबद्दल बोलण्याच्या पूर्वी त्याच्या बाकीच्या भावांबद्दल मला बोललं पाहिजे. खूप कमी वेळा मला त्यांचा संपर्क आला परंतु ही माती प्रचंड प्रेमळ माती आहे.
त्या आईने आणि राष्ट्रसेवा दलाने संस्कार एकट्या सदाशिववर केलेत असं नाहीये. हे त्याचे सगळे भाऊ तितकेच प्रेमळ. सदाशिव त्यातल्या त्यात साने गुरुजींच्या जास्त प्रभावात असला पाहिजे, कारण थोडस जरी त्याच्या मनाविरुद्ध झालं की बस सगळं बिनसलं. म्हणजे फोन स्विच ऑफ, त्यात रेंज नाही. आणि मग आता 2 दिवस फोन आला नाही की आम्ही समजायचं काहीतरी भानगड झालेली आहे. मग आम्ही गाडी काढायची, त्याला शोधायचं, त्याची समजूत काढायची, मग तो आमच्यामध्ये येणार. जे आम्ही करतोय मला खात्री आहे की त्याचे ते मोठाले लहान सगळे जे भाऊ आहेत ते आयुष्यभर करत आले असणारे. भावाचं प्रेम यांनी दिलं नसतं तर सदाशिव नावाचं फूल कोमजून गेलं असतं असं म्हणायला वाव आहे. आणि म्हणून त्या भावाला मला, सगळ्या भावांना मला आभार व्यक्त करायचे, त्यांच्या प्रेमाबद्दल ऋण व्यक्त करायचे. तुम्ही म्हणता सदाशिवला एक आई आहे जी आज आपल्या समोर दिसते आहे. वडिलांचा फोटो मी सुद्धा पहिल्यांदाच तुमच्या कलाकृतीत पाहिला. पण तुम्हाला माहित नसलेली एक गोष्ट मी सांगतो. सदाशिव आमच्या बरोबर काम करायला लागला तो प्रसंग तो सुद्धा अनेक वेळा सांगतो. त्याला एक आई आहे, एक बाप आहे, हे खोट आहे. हे खरंच खोट आहे. त्याला किती आया आहेत, त्याला किती बाप आहेत हे पाहायचं असेल तर आमची निराधार युनियनची एखादी मीटिंग आहे, तुम्ही सगळ्यांनी अटेंड करा. त्याची आमची ओळखच मुळात त्यातून झाली की या तालुक्यामध्ये ज्यांना कोणीच नाही अशा विधवा आहेत, परित्यक्त आहेत, अपंग आहेत, पारापारावर पाणी तोंड करून बसणारे वृद्ध निराधार माणसं आहेत. त्या सगळ्यांना शासकीय योजनेचं त्या काळात 400 रुपयाचा पगार मिळायचा. आणि तो सुद्धा इथल्या प्रशासकीय यंत्रणेच्या अडचणीमुळे मिळायचा नाही. हा माझ्याकडे आला संघटनेमध्ये, जंगल जमिनीचं करू म्हणला. पण अगोदर पारावर बसलेल्या माझ्या आईच्या बापाच्यासाठी तुम्ही काही करणार असाल तर मी तुमचा आहे अशी हात त्यांनी टाकली. आणि भावाचं मी तुम्हाला सांगतो, या तालुक्यात एक वाडी अशी नाही, एक आदिवासी पाडा असा नाही, एक गाव असं नाही जिथं सदाशिवनी निराधार माय मावल्या गोळा केल्या नाहीत. दारिद्र्याची पगार सर यादीच काढली या बाजाराने. योजना मिळायची हो 300 रुपये, पण मग त्या सगळ्यांना मिळाली पाहिजे. आणि पुढाऱ्यांच्या जवळच्या लोकांची प्रकरण करतील डॉक्टर, पण ज्याचं कुणीच नाही त्याचे प्रकरण करून मानधन सुरू मला करायचंय, त्यासाठी आपण काम करू या टाकले. किती आया आणि किती बाप आणि किती भाऊ आहेत त्याला. निराधार युनियनच्या मीटिंग मध्ये येऊन बघा. भीमा गायकवाड नावाचा माणूस आमच्या उंच खडकचा, त्याला दोन्ही डोळे नाही हो. काठी घेऊन यायचं हॉस्पिटलमध्ये, उभा राहायचं दवाखान्याच्या दरवाजात आणि तिथून दडावून विचारायचा पेशंट आहे का, कोण आहे का, कोण डॉक्टर आतमध्ये गेलं नाही. तो भीमा गायकवाड विचारायचा सदाशिव आलाय का, म्हणायचं नाही आज नाही आला. यादीच घेऊन यायचं चोपडी आणि एवढ्या महिलांची कामं करायची आहे. भीमा गेला त्याच्या वाटेनं, आज नाही तो. परंतु त्याच्यासारखे अनेक वृद्ध, अपंग, निराधार, डोळे नसलेले, कान नसलेले, बहिरे असलेले, किती बोलावं. एका पानामध्ये बसलेली बेलापूरची माऊली अजून तुम्हाला मी दाखवतो. दोन्ही पाय नाही हो. मीटिंग घ्यायला गेला आणि सदाशिव म्हटला की अशी माऊली आहे, तिचं मानधन रखडलंय. मग काय करायचं. पतंगी नावाचा अधिकारी होता, चालू करीत नव्हता. या बाळांनी तिथल्या कार्यकर्त्यांना गोळा करून तिला उचलून आणलं आणि तहसीलदाराच्या टेबलावर ठेवलं आणि म्हटलं हिला मानधन नसेल तर दुसरं कोणाला नसायचं काही कारण नाही, हिला सुरू नाही केलं तर हिला जीव सोडतो म्हटलं. बोल. अजूनही पालामध्ये त्याची ती बहीण बेलापूरला तुम्हाला भेटेल. आणि हा बाजार प्रत्येक निवडणुकी, प्रत्येक मीटिंग मध्ये उदाहरण देऊ सांगतो, तिला पैसे चालू आहेत का नाही त्याचा आढावा घेतो. भावांनो, तुम्ही आता उपाशी आहेत, वेळ झालेला आहे, स्वयंपाक शिजतोय म्हणून फार मला त्याच्या आठवणी इथे सांगता येणार नाही. त्या खूप आहेत. पण मला एवढंच तुम्हाला सांगायचंय की त्या माऊलीला जे घडवलं ना आणि त्या राष्ट्रसेवा दलाने जे घडवलं ना, ते असं सोनं आहे हो.
सदाशिव चिडतो, त्याच्याजवळ माणूस टिकत आहे. आधी नवऱ्यात सुद्धा जायला घाबरतो. चिडला की कोणाचा नसतो, तो कधी नाराज सांगता येत नाही. पण सदाशिव नाराज का होतो, तो चिडतो का, तो असा फोन स्विच ऑफ करून एकांतात जाऊन का बसतो, हे समजून घ्यायचं असेल तर काय भोगलंय हे पाहावं लागतं. बहिणी गमावल्या, भाऊ गमावले, किती यातना, किती त्रास, कोणत्या अवस्थेमध्ये सगळे कष्ट भोगत आलाय तो. आणि म्हणून तो चिडला तरी आम्ही गाडीला किक मारून सदाशिव असेल त्या अवस्थेमध्ये आम्ही परत गाडीवर उचलून आणून टाकतो. कारण हे जे सोनं घडलंय ना, हे इतर कोणत्याही नेत्यापेक्षा जास्त अस्सल आहे. संधी मिळाली मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला, मिळत नाही, लोक देत नाहीत. मिळाली एकदा संधी की एक डायरेक्टर तुमचा का व्हा. प्रश्न होता तालुका कमिटीच्या पुढे कोणाला करायचं. आमच्याकडे पण कडकीश्रीवाले कमी होते असं नाही, आमच्याकडे पण 10-10 एकरावाले कमी होते असं नाही. राष्ट्र सेवा दलाचं हे सोनं मार्क्सवाद्यांमध्ये काम करतंय. तुम्ही घडवलं ते लाख मोलाचं आहे, त्या माऊलीने घडवलं ते लाख मोलाचं आहे, याची जाणीव आमच्या कार्यकर्त्याला होती. विनय सावंत साहेब एकाच मिनिटाची बैठक झाली, सदाशिव फायनल. त्याचे बोर्ड लागल्यावर लोक म्हणायला लागले योग्य निवड केली डॉक्टर. हे असं इतर पक्षामध्ये होत नसतंय. मला त्याच्या नातेवाईकांना आणि मित्र परिवाराला सांगायचंय, त्याच्या भावांना पण सांगायचंय, त्याच्या सगळ्या परिवाराला सांगायचंय की हे तुमचा भाऊ आणि तुमचं सोनं आहेच, पण या माऊलीनं घडवलेलं सदाशिव नावाचं सोनं हे सगळ्या समाजाचं सोनं आहे, सगळ्या समाजाचं सोनं. त्यांच्या पत्नीबद्दल मी नाही बोललं तर तुम्ही म्हणाल की डॉक्टर अपुरं भाषण केलं तुम्ही. हा फार बेरकी माणूस आहे, आम्ही कटाळू याला. हा एकदा मंडपात बसला की एक महिला भर उठत नाही. उपोषणाचा मंडप, दुधाचा मंडप, याच्याकडे एकही काही नाही. आणि गाईच्या कोठ्याच्या दुधातल्या त्या माऊलीला न्याय मिळावा म्हणून हा त्या पुरीच्या चौकात किती दिवस बसला असेल, किती दिवस बसला असेल, 32 दिवस. आता मला माझ्या बहिणीचं घर आठवायचं की हा महादेव तिथं बसेल चौकात, आणि ही पार्वता माऊली इथून त्याला डबा करून द्यायला, परत डबा न्यायला माणूस नाही. तिनं वडाच्या झाडाच्या पिंपळाच्या झाडाखाली उभं राहायचं, कोण जातंय गाडी घेऊन डबा घ्यायला नामदेव सदाशिवला. रात्री डबा, दिवसा डबा, हॉटेलला जायचं नाही डॉक्टर. आणि ते दूधवाले ते तुला खाऊ पिऊ घालतील, डॉक्टर घरचं खाऊन आंदोलन करायचं. घरची बाटली, घरचं पाणी आणि घरची भाकरी खायची. अरे किती बोलावं, त्या माऊलीला काही कमी यातना असतील काय. आणि या वयामध्ये सदाशिव तिथं जाऊन मंडपात थंडी वाऱ्यात बसलाय, त्या आईला जेवायला गोड वाटत असेल काय. त्या परिवाराचा म्हणून हा त्याग आहे, हा पण त्याचा काही उतर होणार की नाही होणार, त्याच्याबद्दल बोलणार की नाही बोलणार, त्याची पाठ थापडणार की नाही पाठवणार. पंचायत समिती, ग्रामपंचायता कोणाला पाठवायचं या यादीमध्ये, मग अशा माणसाचं नाव येणार की नाही येणार. मित्रांनो खूप बोलता येईल, पण मी सदाशिवला हे सगळं सांगत असताना त्याच्या आईला एक शब्द देतो की आई, तुम्ही जे पेरलं तुमच्या भावांच्या रूपानं, हा सगळा परिवार, मी या मावल्यांचे पण चेहरे पाहत होतो, काही वर बसलेल्या होत्या, फिल्म चालू होती तेव्हा त्यांचा पदर जायचा आणि डोळ्याला भिडायचा. हे जे कमवलं आई, हे फार मोलाचं आहे. म्हणजे किती भिक्षा पावत्या पतसंस्थेत आहे, किती एकर जमीन घेतली, किती मोठा बंगला बांधला, त्या सगळ्या पुढे हे एवढं प्रेमाचा गोतावळा तू जमा केला, याला याच्यापेक्षा दुसरं काय नाही या आयुष्यामध्ये, काही नाही. आणि म्हणून कृतार्थ अशा प्रकारचा हा सोहळा आहे. आपण काय घेऊन जायचं, तुम्ही आणि मी पण काय घेऊन जायचं. माझं एवढा मी कार्यकर्ता त्या पत्रिकेत सदाशिवने माझं नाव कोपऱ्यात सुद्धा टाकलं नाही, कोपऱ्यात सुद्धा टाकलं नाही. नाव कोणाचं टाकलं, माझ्या वडिलांचं नाव टाकलं. आणि मी आलो, मला वाटलं तिकडे खुर्ची बस आणि वडिलांना नेऊन बसवलेले या बाजूने. आपण घेऊन काय जायचं या मंडपातून वगैरे. सर आरबीजी असो, देशाचे राज्याचे नेते असो, तुम्ही पण लय पैशावाले असो, लय पैशावाले असो, तुम्ही कोणी नोकरीवाले असो, घेऊन काय जायचंय तो. लय नाही अपेक्षा आई वडिलांची,
सकाळी उठले कामावर निघताना 5 मिनिट आई आणि बाप पुढे चौकशी करा, जवळ जाऊन बसा, काही पाहिजे का एवढं विचारा. काय मागणार नाही, ते त्यांनी दिलं तुम्हाला सगळं, काही मागणार नाही तुमच्याकडे. अजून काही देणं जोगं असलं तर देतील. पण दुधाची किटली सुद्धा गावात नेताना मावल्यावर तुम्ही सुद्धा शेतात तुमच्या लेकरा बाळांसाठी झटताना 1-2 मिनिट दोन्हीकडच्या आईबापांना 2 मिनिट द्या. दोन्हीकडचं म्हणजे कोणते? दोन्हीकडचं म्हणजे कोणते? दोन्हीकडच्या म्हणजे या आमच्या सगळ्यांनी तुमच्या घरी तुम्ही जे सोडून आलेत ना त्यांची पण आठवण ठेवली पाहिजे. आणि तुम्ही त्या बदल्यात इकडच्यांच्या घरच्यांची आठवण ठेवाल, हे स्वाभाविक आहे. आई बापांबद्दल बोलताना सोयीनं सासू सासरे विसरतो ना पगारे सर, आपण सोयीनं विसरतो. आपण वाघ मारायचे असतात ना समाजकारणात राजकारणात आपल्याला. पण हे दोन्हीकडून झालं पाहिजे. माझ्या आई बापाची माझ्या घरात आलेल्या माऊलीनं काळजी घेतली पाहिजे, सगळे कीर्तनकार सांगतात. मग तुझ्या घरात जी राबायला आली, तिची आई वडील सोडून आले, तिची काळजी सुद्धा तू घेतली पाहिजे, हे सांगायला कोणी झजावत नाही. कारण ते अडचणीच राहत लहान. मंडपातून काय घेऊन जाऊ? मंडपातून सकाळी 2 मिनिट का होईना आई बापाला सासू सासऱ्याला देऊ, विचारपूस करू, काही मागत नाही तुमच्याकडे. प्रेमानं बोलू, जमलं तर चहा नाश्ता त्यांच्या बरोबर बसून घेऊ, त्यांच्या बरोबर बसून घेऊ आणि 2 गप्पा जुन्या काळातल्या काढू. कसं जगले, कसं राहिले. एकाच कार्यक्रमात प्रत्येक जण टेलिफिल्म करेल असं नाही. चहा पिताना एक छोटी टेलिफिल्म जुन्या काळातली गप्पा मारतानाची. आजी राहते घरामध्ये, आजोबा राहतात, आई आहे, वडील आहे, सासू आहे, सासरे. करूया मित्रांनो आपण, विनंती सगळ्यांना करतो. आजचा दिवस कृतज्ञ जे काय ते तुम्ही चांगल्या भाषेत काय म्हणता येईल कारणी लागला असं समजून आज आपण इथून जाऊ. आईच्या निमित्तानं सदाशिवनी आपल्या सगळ्यांना चिंतन करण्याची संधी दिली आहे. त्याच्या सगळ्या भावांनी बहिणींनी त्याच्या परिवाराने आपल्याला संधी दिली आहे असं मानू. परत एकदा आई तुझे लाख लाख उपकार मान्य करतो. चांगला मित्र आमच्या परिवाराला तू दिला, त्याबद्दल सगळ्या परिवाराच्या वतीनं तुझा आभार मानतो. राष्ट्र सेवा दलाच्या सगळ्या धडपडणाऱ्या मुलांचे आभार मानतो. आमच्याकडून कधी कधी राहून जातं, तुम्ही ते पुरं करता, त्याबद्दल तुमचं धन्यवाद व्यक्त करतो. आणि तुम्ही माझं हे सगळं ऐकून घेतलं, तुमचे पण आभार मानतो. परिवार म्हणून राहूया. राजकारण, संघटना, मोर्चे, आंदोलन, इस्टेटीचे भांडणं, फिक्स डिपॉझिटचे हिशोब होत राहतील. पण सकाळी आई आणि बाप, सासू आणि सासरे यांच्यासाठी थोडा वेळ आपण देण्याचा संकल्प आजच्या निमित्तानं आपण करूया. मी थोडं जादा बोललो पण तरी तुम्ही ऐकले, याचा अर्थ तुम्हाला पटलेला आहे असा गैरसमज घेऊन मी माझं भाषण संपवतो. आपल्या सगळ्यांचा आभार मानतो. धन्यवाद.